भरपूर लोकांनी माझ्या हरण्याची, माझी थांबण्याची वाट बघितली, माझं चॅनल डिलीट करण्याचा प्रयत्न केला, काय काय केलं, परंतु तुम्ही बघू शकता आज हक्काचं स्वतःचं घर आणि स्वतःचं शॉप पण झालेलं आहे. आणि आज फायनली माझं जे स्वप्न पाहिलं होतं शॉपचं ते पूर्ण झालेलं आहे. हा माझा शॉपचा सेटअप आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर दिवसांनी अपलोड करत आहे. 8 दिवसाचं सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तुम्हाला तर माहिती आहे आई आलेली आहे, तर आईला ना ऑपरेशनसाठी हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं. आत घरी मीटिंग मध्ये माझी घरी मीटिंग 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 हा उशीर होतोय म्हणा, लवकर या. उशीर होता, लवकर या. ठीक आहे, बाय. स्वराजच्या शाळेत ना प्रोग्राम होता, म्हणजे फादर्स डे साजरा करणार होते, म्हणून तोच पप्पांना फोन करत होता की पप्पा लवकर या. तर आईचे ना एका डोळ्याचं मागं ऑपरेशन झालेलं होतं, तुम्हाला माहिती आहे. आणि आता तिचं सेकंड म्हणजे दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं. आज ना एवढी धामधूम सुरू होती. फर्निचरवाला पण आलेला होता, त्याच्यात आईला हॉस्पिटलला ॲडमिट पण करायचं होतं, त्याच्यात मला सुरतला पण जायचं होतं यूट्यूब क्रिएटर प्रोग्रामसाठी, आणि राजकोटला पण जायचं होतं. तर इथं पटापट सकाळी आम्ही उठलो, आईने सर्व स्वयंपाक वगैरे आटपून घेतला, मी बाकीचे कामं आटपून घेतलेली आहेत. आणि माझा यूट्यूबला तुम्ही बघू शकता व्हिडिओ मी खूप कमी केलेले आहे, कारण अदर प्लॅटफॉर्मवर माझं खूप छान अर्निंगही चालू आहे. प्रमोशन्स भरपूर येतात, जे की मी इन्स्टावर करत असते रेग्युलरली, आणि खूप काही म्हणजे व्यवस्थित खूप गोष्टी पार पडलेल्या आहे. त्याच्यामुळे मी यूट्यूबवर काम खूप कमी करत आहे. तुम्ही बघू शकता महिन्यातून माझे 7 ते 8च व्हिडिओ होत आहे, कारण भरपूर लोक म्हणत होते की तुम्ही जर तुझं जे जीवन आहे ते यूट्यूबवर अवलंबून आहे, परंतु माझं जीवन हे यूट्यूबवर आता अवलंबून नाही आहे. मी प्रयत्न करत होती, आणि जरी माझं यूट्यूबची अर्निंग कमी झाली होती तेव्हासुद्धा मी प्रयत्न हारली नव्हती. मी सेकंड काही काम करत होती, आणि मी ते सुद्धा तयारी ठेवली होती की जर यूट्यूबचं किंवा सोशल मीडियाची अर्निंग बंद झाली तर मी डायरेक्टली लोकांची धुणी भांडी करणार, परंतु मी कष्टानेच जीवन जगणार. तर या हॉस्पिटलमध्ये मी आईला चेकअपसाठी आणि ॲडमिटसाठी गेली होती, कारण डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे. दिवसभर आम्ही तिथं थांबलो, सर्व ट्रीटमेंट वगैरे करून घेतले, आणि फायनली आईला ॲडमिट केलं. आणि ह्या सूर्योदय वृद्धाश्रमच्या संस्थापिका आहे छायाताई भगत, यांनी मला खरंच खूप हेल्प केली. ज्याचं कोणी नसते ना त्याचा देवच असतो, आणि स्वामी कोणाला तरी माझ्या ना मदतीसाठी नेहमी पाठवत असतात, आणि हे जिवंत उदाहरण आहे. जेव्हा कुठं मला असं वाटते बाबा कसं होणार काय होणार, तेव्हा कोणीतरी माझ्यासाठी मदतीला धावून येतो, आणि ते तिसरे कोणी नसतात, तर ते माझे स्वामीच असतात. ते असं कोणाला तरी माझ्या आयुष्यात पाठवतात की बाबा माझा भक्त, माझी मोहिनी एकटी आहे, तू तिला जाऊन मदत कर. आणि असे लोक भेटायला खरंच नशीब लागतं, नाहीतर पुण्यासारख्या अनोळखी शहरात कोणाचं आहे. परंतु नाही, मला पुण्याने भरपूर काही दिलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे, माझं हक्काचं घर दिलेलं आहे, माझं जे मी कधी विचार पण केला नव्हता की माझं कधीतरी स्वतःचा बिझनेस होणार, तो बिझनेससुद्धा स्टार्ट केलेला आहे. आईला आम्ही पहिल्या डेजला ॲडमिट केलं, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. आणि आता मला ना आईला डबा वगैरे घेऊन जायचं होतं पटकन हॉस्पिटलमध्ये, आणि मला सुरतला पण निघायचं होतं. सुरतला जायला अजून 2 डेज बाकी होते. तर म्हटलं आज तरी आईचं ऑपरेशन झालं पाहिजे, परंतु डॉक्टर बोलले की अजून काही टेस्ट बाकी आहे, तर आज ऑपरेशन होणार नाही, दुसऱ्या दिवशी होणार. मग मला खूप टेन्शन आलेलं होतं, कारण दुसऱ्या दिवशी मला सुरतला पण जायचं होतं यूट्यूब क्रिएटर प्रोग्रामसाठी, आणि आईचं ऑपरेशन पण त्यांनी त्याच दिवशी करू असं सांगितलं होतं. परंतु इट्स ओके, कारण मला असं वाटलं ऑपरेशन खूप गरजेचं आहे. तर म्हटलं आईचं ऑपरेशन झालं की मावशीला थांबूया ना आपण निघूया. त्याच दिवशी ना, म्हणजे ज्या दिवशी सर्व गडबड होती त्याच दिवशी हे जे दादा आहेत फर्निचरवाले काम करणारे, हे पण आलेले होते. तसं तर मी शॉप पाहिलेलं होतं जिथं मी राहते त्या एरियामध्ये, तर 16 ते 17,000 शॉपचं भाडं होतं. मग मी विचार केला की 16 ते 17 त्यांना दिलेपेक्षा त्याच 17,000 माझा एक्स्ट्राचा ज्वेलरीचा आणि कपड्याचा माल होतो, आणि त्याच्यात मी अर्निंग करू शकते, कारण माझ्याकडे ऑलरेडी फेम आणि म्हणजे फॉलोअर्स आहे का, तर त्याच्यामुळं माझा बिझनेस कुठं पण चालणारच आहे. आणि म्हणून मग मी निर्णय घेतला की मी ते 15,000 16,000 माझ्या घरी फर्निचरला लावणार. आणि सुरुवात तर केली, मला असं वाटलं कमी पैशात काम होणार, परंतु बघता फर्निचरसाठी 34,000 ते 40,000 लागलेले आहेत. तर इथं मी ना, मला आईला टिफिन घेऊन जायचं होतं, तर पटापट माझे प्रमोशनचे व्हिडिओ काही शूट करायचे होते, ते शूट करून घेतले. आणि त्याच्यानंतर लगेच ना मी डाळ भात केलं, चपाती केली, आणि भाजी वगैरे करून घेतली. आणि ह्या ह्याच्यात ना प्रमोशन व्हिडिओ एवढे असतात ना, जे की तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणारच असणार आहे. रेग्युलरली 4 ते 5 प्रमोशन व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे ते पण शूट करावे लागतात. तर मी काय करत असते, थोडंसं घरचं काम करते, एखादा व्हिडिओ शूट करते,
लगेच मी टाकून पण देते. म्हणजे त्यांचे कसं असते, जास्त एडिटिंग वगैरे नसते, फक्त कपडा कितीचा आहे, काय आहे, त्याची प्राईस कशी आहे, आणि फक्त त्यांची लिंक त्यांच्या म्हणजे त्यांचा एक ॲप असतो त्याच्यात टाकून दिली की डायरेक्टली लोकांना ते लिंक शेअर करतात. त्याच्यामुळे मग मी कुठं निघायचं असलं तर त्यांचा ड्रेस वगैरे वेअर करून घेते. ह्या डिशमध्ये मी आईचा टिफिन वगैरे पॅक करून घेतलेला होता. परंतु सध्या ना मला जर जास्त जागरण झालं किंवा मी उपाशी राहिले ना, मला ॲसिडिटीचा भयानक त्रास होतो. आणि तोच त्रास मला आज चालू झाला होता, कारण आदल्या दिवशी दिवसभर आईसोबत राहावं लागलं. त्याच्यामुळे जागरण म्हणजे घरी आल्यावर मला झोप येत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी लवकर उठावं लागलं. टेन्शन येत होतं की आई तिथे ॲडमिट आहे, मला सुरतला जावं लागणार आहे, असं तसं. मग मी आईजवळ गेली. आईला दुसऱ्या दिवशी टिफिन वगैरे दिला आणि गणेशजी घरी होते, त्यांनी फर्निचरचं काम करून घेतलं. स्वागत आहे तुमचं. सकाळपासून मी बघितलं, पहिले मी गेली आईजवळ आणि आईला डबा वगैरे देऊन आली. 5-6 वाजेपर्यंत तिथंच होती मी. आणि मला पण ॲसिडिटीचा एवढा त्रास वाढला होता. मग आधी मेडिसिन वगैरे घेतली. तर हे बघितलं तर हे काम आता एवढं आपलं झालेलं दिसत असणार आहे तुम्हाला. तुम्ही बघू शकता की हे आपण ज्वेलरीसाठी केलेलं आहे सर्व, आणि हे पण ज्वेलरीसाठीच केलेलं आहे. प्लस माझं क्लोथिंगचं पण सुरू आहे, कारण आता आम्ही उद्या जाणार आहोत सुरत आणि तिकडून राजकोटला पण जाणार आहोत. सुरतला तर ते यूट्यूब क्रिएटर प्रोग्राम आहे त्याच्यासाठी, आणि जमलं तर सुरतलाच आम्ही कपडे वगैरे बघू आणि राजकोटला ज्वेलरीसाठी जातोय. तर तिकडून येताना बघू, जेवढं होणार तेवढं चांगलं कलेक्शन आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथं आमचे पक्षी बघा कशी खेळतायत, बघा कसे खेळतायत. आज असे झोपतात ते, उलटे आडवे उभे. सुरतचे भाऊ आहे ते. कसे झोपतात पा. सूरज हाय, चल दाखव. देवघरातला लाईट काय बंद केलं. आणि पार्सल तर एवढा ढिगार, बाहेरचे पार्सल झाकून ठेवले. हा, रिंग लाईट टिकलाय बरोबर ठेवलेलं. पाणी लागीन बरं. तर आजचे हे एवढे पार्सल आलेले आहेत. आणि आज तर मी किचन बंद करा, किचन काहीच आवरले नाही, कारण मला डोक्याचा एवढा त्रास होता खूप. म्हणजे आई असली ना तर आई सगळे आवरून ठेवत होती. आता तिचं उद्या ऑपरेशनची डेट भेटलेली आहे, तर उद्या तिचं ऑपरेशन झाल्यावर मी संध्याकाळी सुरतसाठी निघणार आहे. आता कसं अशा अवस्थेत नाही हे होत, पण माझी मावशी राहणार आहे मी येईपर्यंत, आणि आम्ही तोपर्यंत सुरतवरून वगैरे येऊन आता बाकीचा म्हणजे इलेक्ट्रिशियनचं काम वगैरे बाकी राहिलेलं आहे. आणि टप असा केलेला आहे, तिकडला जो कॉट होता ना तो इकडे घेऊन घेतलेला आहे इथं बेडरूममध्ये. आणि इथं सर्व आता कंजेस्टेड झालेलं आहे थोडंसं, पण इट्स ओके, कारण आता बिझनेस करायचं म्हटलं तर कुठंतरी काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागणार आहे. कारण बाहेर जर शॉप आपण लावलं तर 10,000 ते 15,000 रुपये रेंट घेतात. त्यापेक्षा आपल्याला ऑनलाईन छान रिस्पॉन्स आहे, आपल्याकडे पब्लिकही आहे. त्यामुळे असा विचार केला की आपल्या घरातच जर राहिलं तर बेटर राहते. तर चला, असा होता आजचा ब्लॉग. तर आईचं उद्या आहे ऑपरेशन आणि उद्याच आम्हाला निघायचं आहे सुरतला. लाईटिंगचं पण काम बाकी आहे, ते करून घेणार आहोत आम्ही सुरतहून आल्यावर. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा. हो ना पिल्लू. हां, बाय बाय बाय.